आज मी खास माझ्या मैत्रिणींसाठी गाजराचा हलवा बनवणार होते। जेव्हापासून माझी प्रेग्नेन्सी राहिली ना तेव्हापासून त्या नेहमीच काही ना काही बनवून देत असतात मला। आज म्हटलं माझ्या हातचा गाजराचा हलवा त्यांना खाऊ घालावं। त्यासाठी मी मार्केटमधून गाजरं आणली, ती धुवून घेतली होती आणि सुकल्यानंतर ना त्याची सालं काढून घेतली आणि वरचं चिरून घेतलं आणि सालं काढून घेतली। आता गाजरं जवळजवळ 2 किलो होती आणि माझा जास्त वेळ गेला असता, आयुष्याच्या आत बनवायचं होतं मला आणि त्यासाठी म्हणून मी आपला हा मिक्सर म्हणजे फूड प्रोसेसर आहे आपला, तर त्याचा वापर करून घेतला। आधी हे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते चिरून घेतले मिक्सरवरती या, आणि हे छान बारीक चिरले जातात मस्त। आता हे एकसारखे चिरून पण निघालेत चांगले, जास्त बारीक पण नाही झाले आणि जास्त मोठे पण नाही राहिले। आणि आता हे मला तुपात भाजून घ्यायचे। त्याआधी मला गाजरे किसून घ्यायचे, त्यासाठी हे चेंज करावं लागते। मग आता ते चेंज केलं आणि त्याच्यानंतर गाजरे किसायला घेतली। आता जवळजवळ माझी 1 किलोभर गाजरे किसून झालेत आणि काही 1-2 मिनिटात, एखाद्या मिनिटातच झाले असतील ते। आता हे राहिलेली गाजरे पण किसून घेते। 2 किलो गाजरे किसायला मला 1-2 मिनिट लागले असतील, पटकन किसून घेतलं मी। सोबतच आपल्या त्या फूड प्रोसेसर मध्ये ना कणिक मळता येतात, भाज्या चिरता येतात, कांदा चिरता येतात, बऱ्याच गोष्टी करता येतात। हळूहळू मी दाखवेन तुम्हाला। आणि हे काय पेड प्रमोशन नाहीये बरं का, हे माझा घरातला रोजचा मिक्सर आहे। आता हे ड्रायफ्रूट जे आपण केले होते ना ते छान तळून घेतलेत मी तुपामध्ये। तर राहिलेल्या तुपामध्ये ना ही गाजराचा किस टाकून घेतलाय मी। तशी माझ्याकडे मी स्टीलचीच कढई वापरते, पण हा जास्त क्वांटिटीमध्ये माझ्याकडे मोठं भांडं नव्हतं स्टीलचं, म्हणून मी हे अल्युमिनियमच्या कढईमध्ये करते। पण तुम्ही जास्त करून स्टीलचंच वापरा। गाजराचा खीस थोडा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि हा खवा आहे तो खवा टाकून घेतला आणि थोडंसं छान वाफलू दिलं त्याला। त्याच्यानंतर साखर टाकली चवीपुरती, तसं मी कमी साखर वापरते। आणि आपण हे तळलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकलं। आता हे सगळं छान असं शिजू द्यायचं आहे। ह्याच्यानंतर वेलची पावडर टाकून घ्यायची। आता वाटी माझ्या मैत्रिणींच्या घरी पोचायच्या आधी व्हिडिओ मात्र त्यांच्या घरी पोहोचलेला असेल कदाचित। आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।